सातारा जिल्ह्यातल्या जरंडेश्वर साखर कारखान्यातल्या भ्रष्टाचाराची पुणे एसीबी कडून चौकशी सुरू करण्यात आली आहे। जरंडेश्वर कारखाना हा अजित पवारांशी संबंधित आहे, त्यामुळे अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे। लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा संपताच ही चौकशी सुरू करण्यात आली। जरंडेश्वर कारखान्यातला गैरव्यवहार, कोरेगाव मधला एक भूखंड आणि डिस्टिलरी प्रकरणात ही चौकशी करण्यात येते। याआधी ईडीनं जरंडेश्वर कारखान्याची चौकशी करून चार्जशीट दाखल केली होती, त्यातून अजित पवारांचं नाव वगळण्यात आलेलं होतं। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, याआधी ईडीनं जरंडेश्वर कारखान्याची चौकशी करून चार्जशीट दाखल केली होती, त्यातून अजित पवारांचं नाव वगळण्यात देखील आलं होतं, पण आता पुन्हा ही एसीबी कडनं का चौकशी केली जाते? दीपक, अर्थातच या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण एसीबी अर्थातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुन्हा एकदा अजित पवार यांचे जे जरंडेश्वर कारखाना आहे अर्थात त्याची चौकशी पुन्हा एकदा सुरू केलेली आहे। जर आपण बघितलं तर साताऱ्यातील जे जरंडेश्वर कारखाना आहे तो 2010 साली गुरु कॉमोडिटीज कडून 65 कोटी 75 लाख रुपयाला खरेदी करण्यात आलेला होता। मूळ जर आपण बघितलं तर मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत हे कारखाना गुरु कॉमोडिटीज या कंपनीकडून विकत घेण्यात आलेलं होतं, असे देखील त्यांच्यावर आरोप होते। आणि जर आपण त्यावेळी बघितलं तर पुणे जिल्हा बँकेकडून सुमारे 700 कोटी रुपयांचा कर्ज जरंडेश्वर कारखान्याला देण्यात आलेलं होतं। आणि त्याच काळामध्ये जिल्हा बँकेचे जे अध्यक्ष संचालक होते अर्थातच अजित पवार तेव्हा हे संचालक होते। आणि त्यानंतर हा सगळा प्रकार ईडीकडे गेला। ईडीनी या संदर्भातली चौकशी सुरू केली। अर्थातच जर आपण बघितलं तर गुरु कॉमोडिटीज ही कंपनी, या कंपनीमध्येच मोठा फ्रॉड आहे असं ईडीकडून म्हणजे अर्थात त्यांच्याकडून आरोप होते। आणि नंतर अजित पवार आणि त्यांची जी पत्नी आहे सुनेत्रा पवार यांचं देखील नाव या चार्जशीटमध्ये होतं। आणि आपण बघितलं काही महिन्या अगोदरच ईडीकडून अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट देण्यात आलेली होती। अर्थातच त्या चार्जशीटमधून त्या दोघांचंही नाव वगळण्यात आलेलं होतं। मात्र आता अचानकपणे एसीबी पुणे अर्थातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ही चौकशी का सुरू करण्यात आलेली आहे असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे। कारण आपण सुद्धा तिथले अधिकारी जे एसपी आहेत त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केलेला आहे। फक्त त्यांनी आपल्याला पत्र दिलेलं आहे की आम्ही ही चौकशी सुरू केलेली आहे। अर्थात ही चौकशी का सुरू करण्यात आलेली आहे या संदर्भातली माहिती देत नाही। मात्र जर याच्या मागचे काही आपण धागेदोरे बघितले तर या लोकसभाच्या निवडणुकीत जर आपण बघितलं तर चौथ्या टप्प्यापर्यंत अजित पवार हे संपूर्ण फ्रेम मध्ये दिसत होते। अनेक ठिकाणी ते प्रचाराला जात होते, सभेला जात होते। मात्र आपण बघितलं तर 5व्या टप्प्यात मुंबईत अजित पवार संपूर्ण प्रचारात कुठेही दिसले नाही। जेव्हा स्वाभाविकच अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात की अजित पवार हे 5व्या टप्प्यामध्ये आपल्याला कुठेही प्रचारात दिसले नाही, त्यानंतर समोर आलेली ही बातमी। त्यामुळे आता या चौकशीतून काय नेमकं पुढे येतं याचे धागेदोरे कुठपर्यंत जात आहेत पाहणं महत्त्वाचं असेल। मिकी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।